माळशिरस येथे 61 फाटा हिंदकेसरी मैदानात राहुलदादा पटेल यांच्या मथुर या लोकप्रिय बैलांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने इतिहास रचल्याची माहिती समोर आली। मैदानात शर्यती दरम्यान अनेक अडचणी आल्या। गाडी काही वेळ हातातून सुटली, मात्र उपस्थित प्रेक्षकांनी गाडी अडवून पुन्हा शर्यतीसाठी तयार केली। राहुलदादा यांनी या संपूर्णचे श्रेय आपल्या चाहत्यांना जनतेला दिले। त्यांनी सांगितले की सलग 3 वर्षे एकाच हिंदकेसरी मैदानात गुलाल मिळवणे ही अत्यंत मोठी कामगिरी आहे। अनेक बैल एकदा जिंकतात, पण सातत्य राखणे कठीण आहे। मथुरने मात्र तिसऱ्यांदा यश मिळवत हॅट्रिक पूर्ण केली। शर्यती दरम्यान ड्रायव्हर, मालक आणि बैल या सर्वांनी जिद्दीचे लढत ते अंतिम फेरीत प्रवेश मिळवला। व्हिडिओमध्ये मथुरच्या चाहत्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो। मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि इतर भागातून आलेल्या चाहत्यांच्या मैदान गाजवले। काही चाहत्यांनी मथुरची सुंदर प्रतिकृती तयार करून राहुलदादांना भेट दिली, तर राहुलदादांनी या कलाकारांचे विशेष आभार मानत ही भेट पैशाने नव्हे तर प्रेमाने दिली असल्याचे सांगितले। राहुलदादांनी आपल्या सहकार्यावर आणि ड्रायव्हरवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले। त्यांनी दिलेले शब्द पाळत योग्य ड्रायव्हरला संधी दिली आणि त्यांनी विश्वास सार्थ ठरवला, मथुरला विजय मिळवून दिला। शेवटी त्यांनी जनतेच्या प्रेमामुळे जी कामगिरी शक्य झाल्याचे सांगितले। बैलगाडा शर्यतीचे संकट, स्पर्धा आणि खूर घोड्यावर असले तरी जिद्द, मेहनत आणि लोकांचा आशीर्वाद असेल तर यश निश्चित मिळते असा संदेश त्यांनी दिला।